नमस्कार, स्वागत आहे बेस्ट टीव्हीच्या बेस्ट वार्तापत्रामध्ये। सुरुवातीला वळूयात हेडलाईन्सकडे। रत्नागिरी तालुक्यातील उक्षी गावात असणाऱ्या हत्तीच्या कातळ शिल्पांचं झालं लोकार्पण। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी आयोजित कैलासवासी शंकर घाणेकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा गाजली। कोकण रेल्वे एम्प्लॉईज संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या मिलिंद तुळसकर यांनी पाहिले कामगारांचं हित। अणुऊर्जा आणि नाणार प्रकल्पात संबंध नाही, सिद्ध करून दाखवावा, आपण राजकीय संन्यास घेऊ, आमदार राजन साळवी गरजले। आणि रत्नागिरी महिला शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे हळदी कुंकू समारंभ उत्साहात साजरा। तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे। पुरातन काळात त्यावेळच्या कलाकारांनी आपली कला कोरताना ही शिल्पकला जिवंत राहावी यासाठी आपली छाप पाठी सोडली आणि त्याचंच एक उदाहरण म्हणून रत्नागिरी तालुक्यातील उक्षी गावात असणाऱ्या हत्तीच्या भव्य कातळ शिल्पाचं झालं लोकार्पण। जिल्ह्यात विविध इतिहासकालीन पुरावे मिळू लागले असतानाच उक्षी गावात असणाऱ्या कातळ शिल्पांचे लोकसहभागातून रत्नागिरीच्या शासकीय अधिकाऱ्यांनी लोकार्पण सोहळा केला आणि यापुढे इथे पर्यटनाला चालना मिळेल असं सुतोवाचही केलं। कोकणाला निसर्गाने भरभरून दिलं असतानाच या निसर्गाच्या अद्भुत दुनियेत अनेक पुरातत्व ठेवे शोधून काढण्यास येथील नागरिक तसेच पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांना यश आलं असून नुकताच रत्नागिरी तालुक्यातील उक्षी गावात हत्तीच्या कातळ शिल्पांचा लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे, प्रांत म्हणजे उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते, या कातळ शिल्पाचे शोधकर्ते सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, पुरातत्व विभागाचे ऋत्विज आपटे, उक्षी सरपंच मिलिंद खानविलकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ, शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते। रत्नागिरी शहरापासून 32 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या पुरातन अशा सुमारे 10,000 वर्ष जुन्या कातळ शिल्पाचा शोध घेण्यात आला असून महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकासाच्या माध्यमातून या कातळ शिल्पाकडे जाण्यासाठीचा रस्ताही डांबरीकरण करण्यात आला। तर उक्षी गावातील प्रसिद्ध असणाऱ्या धबधब्यापासून 4 किलोमीटर अंतरावर हे हत्तीच्या आकाराचे कातळ शिल्प असून राई भातगाव पुलापासून 7 किलोमीटर अंतरावर असल्याने भविष्यामध्ये हे कातळ शिल्प पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढेल असा विश्वासही व्यक्त केला जात आहे। नुकत्याच झालेल्या कातळ शिल्पाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे तसेच प्रांत अमित शेडगे आणि ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या प्रमुख उपस्थितीत या कातळ शिल्पाला वंदन करण्यात आलं। याचं चित्रीकरण केलं आहे बेस्ट टीव्हीचे आमचे प्रतिनिधी प्रशांत हरचेकर यांनी। यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी बेस्ट टीव्हीकडे आपली प्रतिक्रिया दिली। रिसपूड सर, ऋत्विक आणि प्रांतसाहेब आणि उक्षी गावाचे सरपंच मिलिंद खानविलकर या सगळ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या सहभागातून एका प्राचीन अशा संस्कृतीचं जी कला आहे कातळ शिल्पाची, तर त्याचा शोध इथं लागलेला आहे आणि निव्वळ अद्भुत अशा प्रकारची ही कलाकुसर आहे। कातळामध्ये जे खोदकाम केलेलं आहे असं सांगितलं जातं की ते 10,000 वर्ष जुनं इतकं प्राचीन आहे आणि खरोखर ह्या मानवतेचं हे सांस्कृतिक धरोहर आहे आणि जी या गावाला लाभलेली आहे। या कातळ शिल्पाच्या लोकार्पण प्रसंगी उक्षी गावातील गजानन पानगले, सुधाकर बंडबे, विनायक बंडबे, सुहास रावणंग, संजय रावणंग, अनिल गोताड, सुनील घाणेकर, प्रकाश शिवगण, मंगेश नागवेकर तसेच पोलीस पाटील अनिल जाधव आणि या कातळ शिल्पाचे जमीन मालक काशीनाथ देसाई, अपुल सुर्वे तसेच गावचे उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे, ग्रामसेवक सोपान टापरे, तलाठी अमोल पड्यार आदींसह बेस्ट टीव्हीचे पत्रकार प्रशांत हरचेकर, सकाळचे मकरंद पटवर्धन, प्रहारचे प्रतिनिधी अनगा निकम, लोकमतचे मेहरून नाकाडे, तरुण भारतचे अभिजित नांदगावकर आणि पुढारीचे विशाल मोरे आदींसह अनेक मान्यवर या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते। या सर्वांचं मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। यावेळी सुधीर जाधव यांनी प्रस्तावना केली तर कातळ शिल्पाचे अभ्यासक सुधीर रिसबूड यांनी या कातळ शिल्पाविषयी बोलताना अधिक माहिती दिली। परंतु हे हत्ती हे दाखवून देतं, इट इज व्हेरी क्लोज। त्यातला आपली कला आहे, त्या कलेच्या अगदी सुरुवातीला लाईफ साईज मध्ये चित्र काढायची पद्धती होती, नंतर मग ती हळूहळू जशी सिम्बॉलिक व्हायला लागली। कुठचीही कला पहिले लाईफ साईज होती, म्हणजे आपण भीमबेटकातली चित्र बघितली तर ते छोटी येतात, पण जसजशी माणसाची भीती कमी होत गेली तसं माणूस छोटं काढायला लागला। प्रदेशमध्ये आहेत, मध्य प्रदेशात आहेत आणि लेह लडाखला नाही
तो जो माणूस होता तो आला इथे, वाढला इथे, राहिला इथे आणि खालती सरकत राहिला तो. म्हणजे त्याचं आत्ता एकंदर जे चित्रांचं स्वरूप बघता, म्हणजे जसजसं आपण दक्षिणेकडे जाऊ तसं चित्र अधिक फिनिश झालेलं दिसत आहे. ते डेव्हलप झाले. म्हणजे मी आज चित्र काढायला घेतलं, मी आणि वर्षभरात काढायला घेतलं तर ते चित्र अधिक चांगलं काढेल. अशा पद्धतीची डेव्हलपमेंट दिसते. म्हणजे हा जो माणूस सरकलेला हा उत्तरेकडनं खाली दक्षिणेकडे सरकत गेला. असं कोकणातनं खालती गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळात. तसेच या लोकार्पण सोहळ्यामुळे पर्यटनाची दारे खुली झाली असल्याचं पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी सांगितलं. या कातळ शिल्पात विशेष अभ्यास करणारे आणि जमलेले सर्व बंधूंचा योग आहे. कातळ शिल्प तरी अगोदर देखील येऊन पाहिलेलं होतं. असं खाली पाहणं आणि ते समजून घेणं आणि चबुतऱ्यावरून पाहणं याच्यातला फरक आज जाणवला. या गावाने लोकसहभागातून जे पाऊल उचललं, लोकसहभागातून कोणतंही काम करणं सहज शक्य होत नाही जोपर्यंत तुमच्यात एकी नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन एक दोन गोष्टी असेल, प्राणसाहेबांची आणि या गावच्या सरपंचांची. त्यांनी आजच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून घोरपडे सरांना बोलवलं. घोरपडे सरांचा प्रशासनातला अतिशय गाढा अभ्यास ते मुख्यमंत्र्यांचे सचिव होते, खाजगी सचिव. त्यांना मला खात्री आहे सर, आज तुम्ही येऊन गेला या गावाला नक्की काय ना काहीतरी. कोकणात विनाशकारी प्रकल्प नको म्हणतानाच इथलं पर्यटन इथल्या माणसांना जगवेल असं म्हटलं जातं. मात्र ते कसं जगवेल याचं उत्तम उदाहरण रत्नागिरी तालुक्यातील उक्षी ग्रामस्थांनी घालून दिलं आहे, असे प्रहारच्या पत्रकार अनघा निकम यांनी सांगितलं. याविषयी गेली वर्ष 2 वर्ष किंवा त्याच्याही आधीपासून पेपरमध्ये किंवा आम्ही लिहितोय, वाचतोय. देशमुख सरांशी 1.5-2 वर्षापूर्वी संपर्क झाला आणि मग हे काय आहे हे उलगडत गेलं. अर्थात उलगडलं पूर्ण नाहीये, पण अधिक त्याची उत्कंठा वाढत गेली की काय असेल, कसं असेल. जवळजवळ 1-1.5 वर्षापूर्वी उक्षीच्या कातळावर काही कातळ शिल्प सापडले अशी माहिती आणि बातमी मला व्हॉट्सअपवर मिळाली होती. काही ओळखीची लोक आहेत त्यांनी मला पाठवली होती, ती आम्ही प्रसिद्ध केली होती. पण काही चित्र आकार दिसले आणि ते कातळ शिल्प आहेत इथपर्यंतच होतं. आम्ही ती छापली आणि त्याची बातमी झाली आणि ती संपून गेली. पण जसजसं रिसबूड सरांशी संपर्क यायला लागला तसतसं त्याच्यामध्ये खूप काही दडलंय हे समजायला लागलं. आणि खूप हजारो वर्षांपूर्वी आपण किंवा आपले पूर्वज कसे असतील हे कसं असेल ह्या उत्कंठा अधिक वाढत गेली. आज ज्यावेळी हे तुमच्या इथे हे सगळं बांधलंय खानविलकर साहेबांनी, सरपंचांनी तुमच्या किंवा तुम्ही तुमच्या सहकार्याने, हे जेव्हा मला रिसबूड सरांनी सांगितलं होतं तेव्हा मी तेव्हाच त्यांना सांगितलं होतं की कार्यक्रम केव्हा असेल नसेल मला सांगा, पण मी ते पाहायला नक्की येणार आहे. कारण ही तुम्ही सर्वांनी घेतलेली खूप मोठी झेप आहे असं म्हणायला लागेल. पहिलं पाऊल आहे आणि इथूनच, कारण रत्नागिरीबद्दल किंवा कोकणाबद्दल म्हटलं जातं की पर्यटनात रत्नागिरी पुढे आलं पाहिजे. पण अरे काय केलं पाहिजे, तर हे केलं पाहिजे. उक्षी येथील कातळावर असणाऱ्या या 16 बाय 18 फूट हत्तीच्या खोद शिल्पाच्या बाजूला अजूनही अनेक खोद शिल्पे असून कोकणातील 43 गावात 71 ठिकाणी अजूनपर्यंत 950 खोद शिल्पे आढळून आली असून तीही अशाच प्रकारे संरक्षित केली जाणार आहेत. सुमारे 10 ते 20 हजार वर्षापूर्वीचा हा अनमोल ठेवा असल्याने त्याचे जतन भविष्यासाठी आणि पर्यटनासाठी चालना देणार असल्याचंही यावेळी लोकार्पण सोहळ्यात उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी सांगितलं. पण एक दिवस असा आला की ते गाव जगाच्या नकाशावरती आलं. त्याचं कारण असं की त्या गावामध्ये राहणारे 2 तरुण, हे आता माझ्यासमोर जे तरुण आहेत त्याच वयाचे 2 तरुण, जे सायकल रिपेअरचं एक दुकान होतं ना, पण त्यांच्या डोक्यामध्ये एक वेळ होती. आता काही ना काही संशोधन करायचं. सायकल रिपेअर करता करता त्यांच्या मनामध्ये काही कल्पना येत गेल्या आणि त्या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचा ते प्रयत्न करत गेले. आणि एक दिवस मॉडेल तयार झालं. अशाच टेकड्या होत्या वाळूच्या. त्या वाळूच्या टेकड्यांवरनं त्यांनी त्या मॉडेलचा प्रयोग केला. 1दा 2दा 3दा 50 वेळा प्रयोगामध्ये अयशस्वी ते झाले आणि नंतर मात्र यशस्वी झाले. तो प्रयोग होता विमानाचा. आणि असा बंधू भगिनींनो विमानाचा शोध लागला 19व्या शतकामध्ये. ऑलिव्हर राईट आणि विल्बर राईट असं ते 2 भाऊ होते. विमानाचा शोध लागल्यानंतर ते एक छोटंसं गाव हे जगाच्या नकाशावरती आलं. मी त्या गावाला भेट दिलेली आहे. त्या गावामध्ये एक म्युझियम आहे, तुम्हाला कदाचित कल्पना असेल. त्या म्युझियम मध्ये नासाचं म्युझियम आहे. त्याच्यामध्ये बोर्डावरती जे लिहिलेले शब्द आहेत त्यांनी माझं लक्ष वेधून घेतलं.
त्यात त्यांनी असं म्हटलं, इंग्रजीत म्हटलं की वी आर द नेशन ऑफ एक्सप्लोरर्स, आम्ही संशोधकांचा देश आहोत. आम्ही सागराच्या तळाशी जाऊ, अंतराळामध्ये संचार करू, अणूच्या गर्भापर्यंत पोहोचू, पण सत्य काय आहे ते आम्ही शोधून काढू. या कातळ शिल्पासाठी काशीनाथ देसाई आणि अपुल सुर्वे यांनी आपली जमीन विनामूल्य सरकारला दिली असून त्यांचा यावेळी शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच या कातळ शिल्पांचे बांधकाम करणाऱ्यांनाही त्यावेळी गौरवण्यात आलं. यामध्ये सजित खांबे, केतन सापटे, संदीप रावणंग, बाबू खांबे, अर्जुन रावणंग, दीपक गोंभरे, प्रकाश मोरवस्कर, संजय घाणेकर, शांताराम घाणेकर, अरविंद बंडबे आदींसह अनेकांचा समावेश होता. या कातळ शिल्पांमुळे जिल्ह्यातील अनेक कातळ शिल्पांचा शोध लागण्यास मदत होईल. तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून याचा विकास झाल्याने भविष्यामध्ये कोकणात येणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांना चाप बसून एक पर्यटनाचा चांगला पर्याय उपलब्ध होण्यास मदत मिळेल एवढं मात्र नक्की. तर रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि रत्नागिरी नगर परिषदेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. यामध्ये अनेकांनी बक्षिसांची खैरातही केली. रत्नागिरी येथे राज्यातील विविध एकांकिका स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला आणि आपल्या एकांकिका सादर केल्या. यामध्ये तेरे मेरे सपनेला कैलासवासी शंकर घाणेकर स्मृती चषकाचा मान मिळाला, तर इव्होल्युशन ही एकांकिका द्वितीय आली, तर अफू ही एकांकिका तृतीय आली. या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला. त्याला रत्नागिरीतील मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं. यावेळी रत्नागिरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहुल पंडित, ज्येष्ठ अभिनेते रमेश फाटकर, तसेच परीक्षक म्हणून विजयकुमार नाईक, संजय बोरकर, आनंद म्हसवेकर, तसेच रत्नागिरीच्या नगरसेविका दिशा साळवी, राजेश्वरी शेटे, मीरा पिलणकर, श्रद्धा हळदणकर, प्रशांत साळुंके, महेश घनश्याम मगदूम, समीर इंदुलकर, आसावरी शेटे, प्रफुल्ल घाग, राजेश कुमार घाग, रविकिरण दळी, सनातन रेड्डीज आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ह्या वेळेला 25 एकांकिका स्पर्धा होत्या, त्यापेक्षा एकांकिका होत्या. त्यामध्ये जर एलिम्स किंवा प्राथमिक फेरी ठेवली असती तर खूप बरं झालं असतं असं आम्हाला वाटतं. आमच्या सगळ्यांचं जसं मत आहे की प्राथमिक फेरी ठेवावी आणि म्हणजे त्यातनं अजून क्वालिटेटिव्ह परफॉर्मन्स तुम्हाला मिळू शकेल फायनलसाठी. तुमचं काय बोल तेच आपण ऐकू येत होतं दुसऱ्या लाईनमध्ये, दुसऱ्या रांगेमध्ये. माईक मॉडेल एवढे खाली एवढे 1 फुटावरती माईक आणून सुद्धा तुमचा आवाज आमच्यावर पोहोचत नाही. मला आश्चर्य वाटतं. दुसऱ्या दिवशी मी स्वतः येऊन आम्ही माईक चेक केले का माईकचा तर प्रॉब्लेम नाही आहे ना. तर आपल्या व्हॉइस आणि साऊंड याच्यावर थोडासा विचार करावा. आणि तसंच तंत्रज्ञानी जर समोरच्याचा व्हॉइस येत नाही तर ते म्युझिक अजून वाजवून पार्श्वसंगीत नाटकाचं जे काही होतं ते, त्यामुळे आम्हाला साफ ऐकायला यायचं की काय काय म्हणाला, हा काय शब्द म्हणा. मी सहशांती लाभोचा महापौरचे शब्द ते होतं आणि माझी एकांकिका होती. त्यावेळी जे ते हायस्कूलचं मैदान होतं, कुठलं हायस्कूल होतं तर ते जवळजवळ फुल होतं हायस्कूलचं मैदान. म्हणजे तो परफॉर्मन्स बघायला सुद्धा मला वाटतं खातू नाट्यमंदिरामध्ये जवळजवळ 1 ते 1,500 लोक होती त्या मैदानामध्ये त्यांच्यासमोर अभिनय. कारण मला वाटतं नाटक ही गोष्ट अशी आहे की ती रंगमंचावर सादर होतं तर प्रेक्षक हा एक त्याचा घटक असतो. प्रेक्षकांशिवाय नाटक होऊ शकत नाही. तरुण मंडळींना आता काही नाही, मोबाईल मिळाला तर बस आहे आणि ते बाईक मिळालं तर खूप विश्वास ठेवतो. पण जे वास्तव आहे की कोकणपट्टी ते गोवा कारवारपर्यंत अभिनयाचा भरपूर उपजत असा गुण या मातीमध्येच आहे. प्रचंड प्रमाणाची अभिनय क्षमता, खास करून मुद्रा अभिनयाची क्षमता या मातीमध्ये आहे आणि नाटकाबद्दलचं अतूट प्रेम या सगळ्या कोकण आणि गोव्याच्या वाठारामध्ये आहे. आणि आपण सर्व रसिक स्पर्धक मित्रमैत्रिणींनो वाट बघायला लावण्यासारखं आहे, पण त्याला इलाज नसतो. कदाचित या परीक्षकांचं परखड बोलणं ऐकल्यानंतर तुम्ही म्हणत असाल सत्यनारायण जेवढा दूर जाईल तेवढा बरा आहे. पण नाही, हनीमून होणार. खरं तर मला इथे प्रफुल्ल घागांनी फोन करून परीक्षक म्हणून याल का विचारलं, तेव्हा त्यांना मी म्हटलं नाही, मी परीक्षक म्हणून कुठे जात नाही. तर त्यांनी विचारलं का, तर म्हटलं मला स्पर्धकांची हाय नको. मला जे काही वाटतंय मी नाट्य समीक्षक किंवा ह्याच्यातला काही फार मोठा तज्ज्ञ आहे अशातला भाग नाही.
पण मी लहानपणापासूनच जे काही बघितलेलं आहे किंवा ही जी सगळी पाठी मंडळी जी काम करतात त्यांची एकांकिका असतील किंवा नाटक असेल तर हे सगळं जे बघितलेलं आहे आणि आत्ताच्या पिढीचं तर ते खरोखरच ही पिढी कुठे कमी पडत असेल असं मी विचार करतो. मगाशी नाईक सर बोलून गेले आपण हे का करतो, आधी व्हाय हा शब्द फार महत्त्वाचा आहे. कुठलीही गोष्ट करत असताना आपण हे का करतो, पण त्याच्यात सर्वात महत्त्वाचं माझ्या डोळ्यासमोर जी काही 1-2 गोष्टी आहेत त्या मी सांगू इच्छितो, शेअर करू इच्छितो या तरुण पिढीबरोबर. माझा मुलगा जो आहे आता तो 20 झाला आणि आता तो पुढे शिकतोय असून तो 11वीत जेव्हा त्याने नाटक केलं, एक स्वतःच त्याने एक स्किट लिहिलं होतं कॉलेजमध्ये त्याच्या काम करण्यासाठी आणि एक 66 जणांचा ग्रुप अतिशय तन्मयतेने काम करत होता. मी त्यावेळी त्याला बोललो की त्याचं नाव राधे आहे, राधे तू हे जे काही करतोयस ना हे सगळं चांगलं करतोयस असं मला वाटतं, मला त्यातलं काही कळत नाही, पण तू एक ह्याच्यातला तज्ञ असा गुरु घे की तू त्याला विचारून घे. आणि तेव्हा ऑफकोर्स माझा जवळचा मित्र भावासारखा समीर इंदुरकर, मी म्हटलं समीर आहे, समीर काका आहे, तू फक्त त्याला दाखव की आम्ही जे काय करतोय ते योग्य आहे. नमस्कार, माझं नाव पराग फिडके. मी इचलकरंजीच्या अविरत कलामंच या संघाकडून या स्पर्धेत पार्टिसिपेट करण्यासाठी आलो होतो. आम्ही प्राजक्त देशमुख लिखित अफू ही एकांकिका इथे सादर केली आणि या स्पर्धेत आम्हाला पार्टिसिपेट करण्याचा जो एक्सपिरियन्स होता तो खूपच वेगळा होता आणि चांगला होता. इथले प्रेक्षक जाणकार आहेत आणि इथली स्पर्धा एकूणच बघितल्यानंतर गुणवत्ता हेच परिमाण मानून ही स्पर्धा आयोजित केली जाते याचं पुन्हा एकदा आम्हाला याचा प्रत्यय आला. भरगच्च अशा झालेल्या या एकांकिका स्पर्धेमध्ये अनेकांनी बक्षिसांची लयलूट केली. आपण पाहणार आहोत यातील काही निवडक क्षण. भरगच्च अशा झालेल्या या एकांकिका स्पर्धेमध्ये अनेकांनी बक्षिसांची लयलूट केली. आपण पाहणार आहोत यातील काही निवडक क्षण. रत्नागिरीत होणाऱ्या या एकांकिका स्पर्धा निश्चितच महाराष्ट्रामध्ये आपलं नाव कोरतील आणि भविष्यामध्ये विविध बक्षिसे मिळवताना समाज प्रबोधनही करतील अशा प्रतिक्रिया या स्पर्धेनंतर लोकांमध्ये उमटत होत्या. वळ्यात पुढच्या बातमीकडे. कोकण रेल्वे एम्प्लॉईज संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या मिलिंद तुळसकर यांनी पाहिले कामगारांचं हित. कोकण रेल्वे कामगारांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सतत झटणारं नेतृत्व म्हणजे मिलिंद तुळसकर यांनी कर्तृत्वाच्या आणि धडाडीच्या जोरावर अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेत कामगारांचं हित जोपासलंय. कोकण रेल्वे कामगारांच्या हितासाठी सतत झटणारं नेतृत्व आणि संधी मिळताच कर्तृत्वाच्या आणि धडाडीच्या जोरावर कामगारांचे अनेक प्रश्न अशक्य वाटणारे निर्णय घेण्यास प्रशासनाला भाग पाडणारे मिलिंद तुळसकर यांनी नुकताच रत्नागिरीचा दौरा केला असता त्यांनी बेस्ट टीव्हीशी वार्तालाप केला. मॅक्झिमम लेक्चर सेक्शनमध्ये म्हणजे जबरदस्तीचा 16 तासाचा ओव्हरटाईम, त्याचा रेस्ट नाही, रेस्ट गिव्हर नाही आहेत स्टेशन मास्टरना, लिव्ह रिझर्व्ड असतात ते नाही आहेत, अखंड स्ट्रेसमध्ये स्टेशन मास्टर काम करतात, पॉइंट्समन स्टेशन काम करतात. म्हणजे मूळ संचलन करणारी व्यक्ती जर एवढ्या दबावाखाली काम करत असेल, कामाच्या ताणाखाली, तर संचलन करताना चुका होऊ शकतात. सेफ्टीला सुरक्षेला देखील धोकादायक आहे ना. स्टेशन गरजेचं आहे. स्टेशन्स वाढत आहेत. परवाच्या दिवशी पेपरमध्ये मी वाचलं की 21 स्टेशन आणखी वाढवणार आहे. तर कोकण रेल्वेनं आमचं म्हणणं आहे की 21 नाही, तुम्ही आणखीन 2-4 आणखीन वाढवा, पण त्याचबरोबर प्रत्येक स्टेशनला कमीत कमी 4 स्टेशन मास्टर लागतात, ते तरी घ्या त्यासोबत स्टेशन वाढवताना. त्यामुळे आज अक्षरशः स्टेशन मास्टर बोलू पण शकत नाही. का जर एखाद्या स्टेशन मास्टरने सांगितलं की नाही मला जमणार नाही, तर त्याला उचलून दुसऱ्या कुठल्या तरी राज्यात ढकलून देणार. ते भीतीपोटी करतायत. 3 स्टेशन मास्टर असतात, तिथे जर एकाला सुट्टी पाहिजे असेल तर त्या एकाने 2 जणांच्या दाढीला हात लावायला लागतो की 12-12 तासाची आपण तुम्ही करा, मला सुट्टी मिळेल, तेव्हा सुट्टी सँक्शन होते. सन 2005 ते 2007 आणि सन 2012 ते 2015 या काळात 900हून अधिक ट्रकमनची भरती करणारं नेतृत्व तसेच रेल्वेच्या गेटमनला 8 तासांची ड्युटी गणवेश गेटवर शेड मिळवून देणारे मिलिंद तुळसकर यांनी बोल्डरमन आणि पेट्रोलमन यांना न्याय मिळवून दिला. त्याचप्रमाणे सेफ्टी शूज, रेनकोट, कामावरील साहित्य मिलिंद तुळसकर यांनी मिळवून दिलं. रेल्वेच्या अनेक कामगारांवर अन्यायकारकपणे टाकले गेलेले शेकडो चार्जशीट एका फटक्यात रद्द करणारे निस्वार्थी प्रामाणिक नेतृत्व KRES मधून पुन्हा एकदा उभारी घेत आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे कोकण रेल्वेच्या निर्मितीमध्ये
ट्रॅकमन ही कॅटेगरी अतिशय महत्त्वाची आहे आणि इंजिनिअरिंग डिपार्टमेंट ही महत्त्वाची कॅटेगरी आहे. त्याच्यामध्ये ट्रॅकमनना प्रमोशन, ट्रॅकमनमध्ये 20-20 वर्ष काम करत असलेल्या कामगारांना कोकण रेल्वेची एकंदरीत कामाची पद्धत बघून त्यांना 2400 आणि 2800 ह्या 2 ग्रेड पे, ज्या मी अगोदरच्या काळात माझ्या जेव्हा 2015 पर्यंतच्या काळात 12 ते 15 मध्ये मान्य करून घेतलेल्या होत्या, परंतु अजूनपर्यंत त्यांना मिळालेल्या नाहीत, त्या लगेच त्वरित त्यांना द्यायच्या आहेत. त्याचबरोबर ऑपरेटिंग डिपार्टमेंटमध्ये काम करणारे पॉईंट्समन जे स्टेशनवरती तुम्हाला दिसतात ते मल्टी स्किलिंग करतात. अगदी तिकीट देण्यापासून ते स्टेशनवरच्या लोकांवरचं लक्ष ठेवण्यापासून सगळंच काम करतात. गाड्यांच्या संचलनाचं पण काम करतात. त्यांना देखील 2400 ग्रेड पे द्यायची होती, ती पण मान्य झाली होती, परंतु ह्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये असलेल्या मान्यता प्रतिनिधींनी केलेली नाही, ती त्वरित मिळवून द्यायची आहे. इंजिनियर्सना डावलून जे पूर्णपणे दुपदरीकरणाच्या कामावरती थेट इंजिनियर नेमले गेलेले आहेत, त्यांच्याऐवजी त्या ठिकाणी माझ्या रेल्वेमध्ये कोकण रेल्वेवरती ज्यांनी 15-20 वर्ष सर्व्हिस केलेली आहे आणि ते इंजिनियर म्हणून काम करतात, त्यांना तिथे पदोन्नती मिळाली पाहिजे. आणि दुपदरीकरणाच्या विकासाबरोबर कोकण रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना देखील त्याच्यामध्ये विकासात गेलं पाहिजे. कोणत्याही विभागीय कार्यालयात कामगारांकडे दुर्लक्ष होणे हे नेहमीच आहे, मात्र त्यांच्या समस्या असणाऱ्या अडीअडचणींकरिता झटणारे कमीच असतात. वरिष्ठ पातळीवरून त्यांच्यावर होणारा अन्याय अशा कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडवतं. मात्र तुळसकर सारखे सेवाभावी लोक त्यांच्या पाठीशी उभे राहिले तर त्यांना काहीसा दिलासा मिळतो. कामगारांनी कामगारांसाठी लढावं आणि कामगारांकरिता लढणारे हे नेतृत्व उगवत्या सूर्याप्रमाणे प्रकाशमान होईल असा आशावाद व्यक्त करत आपण इथे घेणार आहोत छोटासा ब्रेक. ब्रेकच्या पलीकडे आपण पाहणार आहोत आणखी काय महत्त्वाच्या घडामोडी. तुम्ही पाहत राहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र, ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर ब्रेक नंतरची सनसनाटी बातमी. अणुऊर्जा आणि नाणार प्रकल्पात संबंध नाही, सिद्ध करून दाखवावं आपण, राजकीय संन्यास घेऊ, आमदार राजन साळवी गरजले. कोकणात अनेक विनाशकारी प्रकल्प येऊ लागले आहेत, मात्र ज्या रिफायनरी प्रकल्पाला जे नेते विरोध दर्शवून लोकांची दिशाभूल करत आहेत त्यांच्याच नातेवाईकांनी प्रकल्पस्थळी जमिनी घेतल्या असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी पत्रकार परिषदेत केला. अणुऊर्जा आणि नाणार प्रकल्पावरून शिवसेनेने जनतेबरोबर राहणे पसंत केले असतानाच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष या प्रकल्पाला विरोध दर्शवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याच नातेवाईकांनी प्रकल्पस्थळी शेकडो एकर जमिनी खरेदी केल्याचा आरोप शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी पत्रकार परिषदेत रविवारी केला. नेमके काय काय आरोप कोणाकोणावर करण्यात आले ते ऐकूया त्यांच्याच तोंडी. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध आहे आणि त्या जनतेच्या भूमिकेला शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे. गेली 10 वर्ष ह्या आंदोलनामध्ये शिवसेना उतरलेली आहे आणि पुन्हा एकदा जैतापूरचा प्रकल्प रद्द होण्याच्या दृष्टीने आमची आगेकूच होणार आहे. स्वतःला स्वाभिमान नेते समजणारे नारायण राणे यांची सवयच आहे. यापूर्वी सुद्धा अणुऊर्जा प्रकल्पामध्ये राजन साळवींचा ठेका आहे, राजन साळवींचा संबंध आहे अशा तऱ्हेचा माझ्यावरती सुद्धा त्यांनी जाहीर आरोप केला होता आणि त्याला त्यावेळेला जाहीर आव्हान दिलं होतं की अणुऊर्जा प्रकल्पामध्ये राजन साळवींचा ठेका असेल, संबंध असेल तर मी राजकीय संन्यास देईन, तुम्ही सिद्ध करून दाखवा. पण त्या कालखंडामध्ये नारायण राणे कुठेही हे सिद्ध करू शकले नाही. त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की सिद्ध केलात तर मी राजकीय संन्यास घेईन, नाही तर आपण राजकीय संन्यास घ्यायचा, पण राजकीय संन्यास ते घेऊ शकले नाही. पण त्यांना जनतेने राजकीय संन्यास घ्यायला लावला,
ही निवडणुकीच्या अनुषंगाने सिद्ध झालेला आहे. तो विषय होत नाही तोपर्यंत माझ्या मतदारसंघामध्ये रिफायनरी प्रकल्प आता होऊ घातलेला आहे. ह्या प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध आहे, शिवसेनेचा विरोध त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणच्या बाबतीत सुद्धा माझ्यावरती त्यांनी अशा तऱ्हेचा आरोप केलेला आहे. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते जमिनी घेतील, त्यात काय एवढं म्हणून त्यांनी प्रकल्पाला विरोध करू नये काय असा प्रतिप्रश्न. मात्र पक्ष बदलला, विचार बदलले असं होऊ शकतं अशी चर्चा आता जनतेत सुरू आहे. तर आपल्या संस्कृती, अनेक रूढी परंपरा आहेत, त्यांचं जतन व्हावं या विचाराने रत्नागिरी महिला शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे हळदी कुंकू समारंभ साजरा करण्यात आला. या समारंभाचं राष्ट्रवादीच्या महिलांनी रत्नागिरी येथे आयोजन केलं होतं. त्याला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आजचे युग हे स्पर्धेचे आणि संगणकीय युग आहे. या युगात सक्षमपणे नेतृत्व करायचं असेल तर महिलांनी स्वावलंबी होणे गरजेचं आहे. हाच उद्देश ठेवून राष्ट्रवादी महिला शहर पार्टीतर्फे हळदी कुंकुवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष चित्राताई चव्हाण, रत्नागिरीचे नगरसेवक सुदेश मेहकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर अध्यक्ष नेहालीताई नार्वेकर, तसेच आसावरी शेटे, स्वप्नाताई सावंत, शमीमताई नाईक, मनीषा बेडगे, सिद्धिताई चव्हाण, तसेच तालुकाध्यक्ष सिद्धेश शिवलकर, जावेद परदेशी, लीलाधर नागवेकर यांसह अनेक महिला उपस्थित होत्या. यावेळी चित्राताई चव्हाण यांनी हळदी कुंकू करण्याचा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश म्हणजे समाजाप्रती प्रेमभावना निर्माण करणे असल्याचं म्हटलं आहे. मला वाटतं तिला 2-3 महिने सुद्धा झाले नाहीत शहर अध्यक्ष बनून, कारण आपली पहिली जी शहर अध्यक्ष होती ती दुसऱ्या पक्षात गेल्यामुळे मला वाटलं होतं की नेहला ते काय करतायत शहरात. पण खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की आमच्या महिलांना राष्ट्रवादी पक्षातून पवार साहेबांनी 50% आरक्षण दिले. पण त्या आरक्षणातून आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो, वेगवेगळ्या पदांवर जातो. पण त्या पदांवर जाताना त्या पदाची दाद देणं हे एक मी खरोखरच म्हणेन की त्यासाठी एक आपल्यात कर्तृत्व लागतं. आणि ते कर्तृत्व करताना नेहालीताईंना मला एकच सांगायचं आहे की शहरात बांधणी करताना मयेकर साहेब आहेतच आपल्याबरोबर, त्याच्याबरोबर अजून आपल्या ह्या मैत्रिणी आहेत की ह्या आरक्षणाच्या माध्यमातून कशा पदांवर जातील, कशा त्या काम करतील, ह्याच्यासाठी तुम्ही जास्ती लक्ष द्याल. आणखीनही काहीतरी खूप गोष्टी असतात की ज्या आपण आपल्याला म्हणजे त्याचं पथ्य असल्यासारखं आपण त्याच्यावरती चर्चा करत नाही. पण खूप गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालून त्या मनावर घेऊन त्यामध्ये आपण सहभागी होणं हे खूप गरजेचं आहे. ही आज काळाची गरज आहे आणि त्यानुसार आपण सर्वजणी आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी एकत्र आला आहात असं गृहीत धरते. हळदी कुंकू सोहळा हे निमित्त साधून अशा समारंभातून सर्व महिला एकत्र येतात आणि त्या निमित्तानं आपल्या विचारांचं आदान प्रदानही होतं आणि संस्कृतीचं जतन देखील होते. याकरिता अशा प्रकारचे कार्यक्रम होणे गरजेचं आहे. तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरी तालुक्यातील उक्षी गावात असणाऱ्या हत्तीच्या कातळ शिल्पांचं झालं लोकार्पण. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी आयोजित कैलासवासी शंकर घाणेकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा गाजली. कोकण रेल्वे एम्प्लॉईज संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या मिलिंद तुळसकर यांनी पाहिले कामगारांचं हित. अणुऊर्जा आणि नाणार प्रकल्पात संबंध नाही, सिद्ध करून दाखवावं, आपण राजकीय संन्यास घेऊ, आमदार राजन साळवी गरजले. आणि रत्नागिरी महिला शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे हळदी कुंकू समारंभ उत्साहात साजरा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. नमस्कार.